हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये। तर संध्याकाळी आज मला मस्त अशी काजू करी आणि नान घरीच बनवून बघायचं होतं। तर असंच इंस्टाग्राम स्क्रॉल करता करता मला एक रेसिपी सापडली आणि म्हटलं चला आपण नक्कीच ट्राय करूया, आपल्या घरच्यांना सगळ्यांना आवडती का नाही ही रेसिपी बघूया। आणि कधीतरी असं होतं ना की काहीतरी म्हणजे वेगळं खाण्याची इच्छा होते आणि रोजच तीच आपल्या भाजी पोळी हे खावंसं वाटत नाही। आणि स्पेशली माझ्या मुलांना ना नान आणि तंदूर रोटी खायला खूप आवडते। हॉटेलमध्ये ज्यावेळेस जातो ना तर ते पोट भरून तंदूर रोटी खातात। तर म्हटलं एकदा का मी ही शिकून घेतली तर मला नेहमीच बनवता येईल आणि मुलं पण खुश होतील। तर चला म्हटलं आज रेसिपी ट्राय करून बघूया। तर सगळ्यात अगोदर माझ्याकडे आज दूध शिल्लक नव्हतं, त्यामुळे मी यांना डेअरीवरून दूध आणायला सांगितलं। त्यांनी दूध आणलं, ते तापवायला ठेवलं आणि म्हटलं आता भाजीची तयारी करून घेऊया। मीडियम साईजचे टोमॅटो घेतले आणि छान स्वच्छ धुवून घेतले आणि मोठ्या मोठ्या स्लाइसमध्ये कट करून घेतले आणि आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची मस्त अशी ग्रेव्ही बनवायची आहे। आणि त्यामध्येच थोडीशी अद्रक, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी हिरवी मिरची पण घालायची आहे। आणि दूध पण तापवायला ठेवलं होतं, कारण नानसाठी दूध लागणार होतं। तर त्यासाठी मी फर्स्ट टाईमच हे बनवते बरं का, मी अगोदर कधी बनवलेले नाही, पण म्हटलं आपण ट्राय करून बघूया। आणि हो, माझ्या मिस्टरांना पण कुकिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे। तर खरं तर त्यांनीच मला सांगितलं की असं काहीतरी स्पेशल आपण बनवत जाऊ आणि आपल्या दोघांचं जर चॅनल आपण ओपन केलं तर चालेल का। तर मी म्हटलं हो का नाही, मी नक्कीच तुम्हाला हेल्प करेल। तर त्यांना खूप कुकिंगची आवड आहे। तर बघूया आता भविष्यामध्ये एखाद्या वेळेस आमचं दुसरं पण एक चॅनल येऊ शकतं, जर आलं तर त्यालाही तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा। आणि टोमॅटो वगैरे टाकून लसूण पण छान निवडून घेतला, छान अशा भांड्यामध्ये थोडंसं लसूण ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। एका पातेल्यामध्ये टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं याला वाफाळून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण नानची तयारी करून घेऊया। तर इथे मी माझं दूध गरम केलेलं होतं, त्यामुळे मग ताटामध्ये टाकून घेतलं थंड होण्यासाठी। आणि आपल्याला थोडंसं दूध घ्यायचं आहे, अर्धी ते 1 वाटी। आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे दही घालायचं आहे आणि मीठ आणि थोडंसं खाण्याचा सोडा देखील घालायचा आहे। आणि 1 ते 2 चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने तेल घालायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे। आणि अशा पद्धतीने याला आपल्याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे आपल्याला नान किती बनवायचं आहे त्यानुसार कमी जास्त याचं प्रमाण होऊ शकतं, पण अंदाजे आपण थोडं प्रमाण घेऊन अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सचर तयार करून घ्यायचं आहे। आता इथे चुटकीभर मी खाण्याचा सोडा टाकून घेतला आणि हे जे दूध आहे ना ते हाताने आपल्याला मस्त असं फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मैदा ॲड करायचा आहे। त्यातली जी साखर आहे ना ती विरघळेपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हवं आहे तितकं आपल्या फॅमिलीनुसार, आपल्या म्हणजे किती आपल्या प्रमाणात बनवायचं आहे त्यानुसार आपण मैदा ॲड करू शकतो। त्यानुसारच आपल्याला दुधाचं दह्याचं सगळं प्रमाण कमी जास्त करता येतं। त्यानंतर आपण यामध्ये 2 वाटी मैदा माझा बसलेला आहे आणि छान असं याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे डो तयार करून घ्यायचा आहे मऊसूत असा। पोळीचं जसं आपण पीठ भिजवतो त्याच पद्धतीने हे बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर याला तेल लावून आपल्याला छान 10 ते 15 मिनिटं भाजी होईपर्यंत रेस्ट होऊ द्यायचं आहे।
आणि तोपर्यंत भाजीची इथे तयारी करून घेऊया। आता जे कांदा आणि काजू मी वाफवून घेतलेले होते तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला पण छान असं आपल्याला बारीक त्याची पेस्ट तयार करायची आहे। आणि बघू शकता इथे मस्त अशी बारीक पेस्ट तयार केलेली आहे। त्यानंतर कढई ठेवली गॅसवर, त्यामध्ये तेल टाकलं आणि तेलामध्ये आपल्याला आता इथे खडे मसाले वापरायचे आहेत। खडे मसाल्याचं रेडीमेड पॅकेट पण भेटतं आणि सगळ्यात अगोदर तेल टाकून तुम्ही या भाजीमध्ये तूप देखील वापरू शकता, पण माझ्या मुलांना तूप स्पेशली आवडत नाही त्यामुळे मी तूप स्किप केलेलं आहे आणि तेलच वापरलेलं आहे। आणि काजू छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यानंतर खडे मसाले त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। तर ते टाकल्यानंतर ते छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एकदम बारीक असा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा छान असा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटोची जी प्युरी तयार करून घेतलेली होती, 2 टोमॅटोची प्युरी इथे मी तयार करून घेतलेली होती। अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची टाकून तुम्हाला सगळ्यात अगोदर जे मी सांगितलं होतं तर त्या पद्धतीने, आणि ती पण टाकून घ्यायची आहे। आणि हे आपल्याला तेलामध्ये मसाले छान असे तेल सुटेपर्यंत भाजू द्यायचे आहेत। तर तेल सुटेपर्यंत टोमॅटो प्युरी भाजलेली होती। त्यानंतर त्यामध्ये जे मसाल्याच्या डब्यात मसाले असतात तर ते थोडे थोडे टाकून घ्यायचे आहे। लाल तिखट आणि माझ्याकडे अंबारीचा कांदा लसूण मसाला होता तो देखील मी टाकून घेतला। त्यानंतर आपण कांदा आणि काजूची जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती सुद्धा या मसाल्यांमध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान असं आपल्याला याला तेल सुटेपर्यंत फ्राय होऊ द्यायचं आहे। आणि माझं तिखट जे आहे ना ते घरचं असल्यामुळे त्याला भाजीला कलर जास्त आला नाही, पण टेस्टला भाजी अगदीच मस्त झाली होती। घरात सगळ्यांना खूप आवडली आणि खरं तर माझ्या मुलांनी खूप जास्त आवडीने खाल्ली, त्यामुळे मला पण खूप आनंद झाला। त्यानंतर आता नान बनवायला पीठ छान असं भिजलेलं होतं, तर बघू शकताय तुम्ही मी एक पोळीसारखं नान इथे बनवून घेतलं। त्यानंतर आपला जो तवा आहे ना, नान टाकताना एक साईडने आपल्याला त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि तव्यावर अशा पद्धतीने आपल्याला ते शेकून घ्यायचे आहेत। तर पुढे तुम्हाला मी एक पूर्ण करून दाखवते, पण जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने आपल्याला हे नान शेकून घ्यायचं आहेत। पण तुम्हाला खरं सांगते, हॉटेलमध्ये ज्या पद्धतीचे नान भेटतात ना तर त्याच पद्धतीने माझे नान बनले होते। पहिला थोडासा जळाला, पण दुसऱ्या वेळेसचा मी अगदीच क्रिस्पी आणि खूप सुंदर चवीला झालेला होता। तर बघू शकताय माझे नान आणि भाजी तयार आहे। या तुम्ही पण जेवायला, आणि मुलांनी आज खूप पोट भरून जेवण केलं तर मलाही खूप समाधान वाटलं। चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा।